धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनि जो जगतिया, दीक्षा देऊनि जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासा प्रती भासला, व्यासा प्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरैर्मा सुतोवाच निशम्य कौशार विनोपवर्णितं ध्रुवस्य वैकुंठ पदाधिरोहणं प्ररूढ भावो भगवत्यधोक्षजे प्रष्टुम पुनस्तं विदुरः प्रचक्रमे. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि इकडे मैत्रेय विदुराला सांगतात. ज्या वेळेला ध्रुव महाराज यांना ध्रुवगती प्राप्त झाली आणि वैकुंठ पदाधिरोहणम, ज्या ठिकाणाहून परत यायचं नाही, यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम, ज्या ठिकाणाहून परत येण्याचा मार्ग नाही, अर्थात विकुंठ, ज्या ठिकाणी गती थांबते, हे सगळं विश्व गतिमान आहे असा विचार जर केला की विश्व गतिमान आहे, प्रत्येक गोष्ट गतिमान आहे, प्रत्येकाला गती आहे, पण ही गती थांबते कुठे, तर केंद्राच्या ठिकाणी, भगवंताचं जे केंद्र आहे त्या ठिकाणी गतीचं स्थिरत्व आहे. म्हणजे काहीतरी स्थिर पाहिजे. जेव्हा आपण एखादी गोष्ट फिरती असं म्हणतो तेव्हा एखादी गोष्ट स्थिर असते आणि त्याच्या भोवती गोष्टी फिरत असतात. ज्याप्रमाणे मेढी असते बांधलेली, गच्च रोवलेली, आणि त्याच्या भोवती जनावर फिरत असतं. जेव्हा एखादं आपण आलाचं चक्र बघतो किंवा ज्याला आपण रहाटपाळणा म्हणतो, आलाचं चक्र किंवा रहाटपाळणा, तो रहाटपाळणा फिरतो पण काहीतरी स्थिर असतं ना, स्थिरतेच्या जोरावरच फिरणं चालू असतं. म्हणून गती आणि विकुंठ गती, ज्या ठिकाणी गती थांबली, गती जिथे स्थिर झाली, असं ठिकाण म्हणजे वैकुंठ आहे. म्हणून त्या ठिकाणी वैकुंठ शब्द सांगत असताना 2-3 अर्थ वैकुंठाचे आहेत. त्यापैकी जिथे गती ही निरुद्ध होते, गती जिथे थांबते, गती म्हणजे संसार, गती म्हणजे गतिमानता, संसारती संसार, संसारती ती संसार, जे गतिमान आहे त्याला संसार म्हणतात. प्रवाही ही गती आहे, काल ही गती आहे, म्हणून काल गती शब्द आपण वापरतो. काळ थांबत नाही कोणासाठीच, काळाची गती प्रवाहाप्रमाणे, म्हणून काळाला आपण प्रवाहाचं रूप दिलं. वास्तविक पाण्याचा प्रवाह दिसतो, काळ दिसत नाही, पण काळ शेवटी व्यतीत होतो. पण काळ कशाच्या आधारावर व्यतीत होतो, काळ कोणत्या गोष्टीच्या आधारावर गतिमान आहे, तर भगवंताच्या मूळ अधिष्ठानाच्या भोवती तो फिरतोय. म्हणून या ठिकाणी ध्रुवत्व हे ध्रुवाला प्राप्त करून दिलं. त्याचं नावही ध्रुव होतं आणि गती त्याला ध्रुव मिळाली. प्ररूढ भावो भगवंत अधोक्षजे, आणि भगवंताचं अधोक्षज असं जे स्वरूप आहे, ज्या ठिकाणी इंद्रियाच्या पलीकडे अशा वृत्ती जातात आणि प्ररूढ भावो, अशा भावावर तो आरूढ झाला की ज्याच्या ठिकाणी इंद्रियाची जी लालसा आहे ती राहिली नाही, इंद्रिय ज्ञान ज्याला जाणू शकत नाही अशा ठिकाणी तो गेला. आणि प्रष्टुम पुनस्तम विदुरः प्रचक्रमे, आणि मग विदुराने प्रश्न या ठिकाणी मैत्रेयाला विचारला, महाराज की केते प्रचेतसो नाम कस्या पत्त्याने सुब्रत. आता तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्ही आत्ताच सांगितलं किती हुशार विचक्षण लोक होते, काय सांगायले, कशाबद्दल विवरण चाललंय. ध्रुवाचं चरित्र सांगताना ध्रुवाबद्दलच्या 2-3 श्लोकामध्ये नारदाने त्याचं गायन केलं प्रचेतसाच्या यज्ञामध्ये. असं म्हणल्याबरोबर विदुराने प्रश्न उपस्थित केला, हे प्रचेतस कोण आणि यांनी यज्ञ केला असं तुम्ही म्हणता, आणि कशामुळं त्या ठिकाणी हे गायन केलं, आणि नारद त्या ठिकाणी कसे आले हे आम्हाला सांग. असं म्हटल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली, केते प्रचेतसो नाम कस्या पत्त्याने सुब्रत कस्यान्ववाये प्रख्याता पुत्र वा सत्रमासत. हे सत्र कुठं झालं म्हणजे यज्ञ कुठं झाला, नारद तिथे कसे आले,
हे प्रचेतस हे कोण हे आम्हाला सांगा. असं म्हटल्यावर ते कोणत्या वंशातले असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर भगवान नारद म्हणजे प्रत्यक्ष पांचरात्राची निर्मिती करणारे. नारद पांचरात्र म्हणून मोठा ग्रंथ प्रकाशित आहे, प्रसिद्ध आहे. पांचरात्रामध्ये भगवंताच्या ज्या लीला आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. प्रामुख्याने भगवंताची रासलीला, रासलीलेमध्ये तल्लीन असणारे भगवान पांचरात्र म्हणजे ज्या म्हणून रास पंचाध्यायी म्हणतो आपण, 5 अध्यायाची पांचरात्र भगवंताच्या ज्या सगुण रूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि प्रामुख्याने ज्याला आपण तंत्र म्हणजे तंत्राचं जे स्वरूप आहे, भागवतामध्ये तांत्रिक गोष्टी सुद्धा खूप आहेत, पण तांत्रिक म्हणजे वाईट मार्गाच्या नाही, वाम मार्गाच्या नाही आहेत, तांत्रिक आहेत. मात्र तंत्रपूजा मंत्रपूजा ही भागवतात सांगितलेली आहे. यामध्ये नारद पांचरात्र जो आहे तो तांत्रिक ग्रंथ आहे आणि त्या पूजा पद्धतीचा उपयोग नारदाने केलेला आहे. ही जी चतुर्व्यूहोपासना आहे म्हणजे आपण प्रद्युम्न अनिरुद्ध संकर्षण आणि वासुदेव ही तांत्रिक उपासनाच आहे, चतुर्व्यूहोपासना. त्यामुळं हे कोण हे आम्हाला सांगा. आणि नारदाने हे जे तुम्ही गुणगान केलं असं म्हणता ध्रुवाचं, ते कधी केलं, कसं केलं ते सांगा. हे म्हटल्यावर मैत्रेय म्हणतात, विदुरा, प्रत्यक्ष ध्रुव जेव्हा वनामध्ये निघून गेले तेव्हा उत्कल हा सार्वभौम आणि वैभव संपन्न त्याचा स्वीकार न करणारा तो म्हणाला, मला हे वैभव नको, मला राज्य नको. उत्कल हा जो याचा पुत्र होता, भ्रमीचा मुलगा, तो उत्कल म्हणाला की मला हे राज्य नको. वास्तविक उत्कल हा असं म्हणाला असं म्हणण्यापेक्षा बाकीच्या लोकांनीच, आता काय जे अत्यंत विद्वान असतात किंवा ज्ञानी असतात त्यांना लोक वेडही समजतात. म्हणजे थोडा फरक आहे, वेडा आणि ज्ञानी याच्यात फार थोडा फरक आहे. दिसायला लोकांना ते वेडे दिसतात पण ते महाज्ञानी असतात. ज्याप्रमाणे जड भरत लोकांना दर्शयामास लोकस्य, लोकांना दाखवण्यासाठी फक्त तो जडत्वाने वागत होता, प्रत्यक्षात तो ज्ञानी होता. तसा हा उत्कल लोकांच्या दृष्टीने हे काही बरोबर नाही म्हणले, पोरग जिथं बसतं तिथंच बसतं, ध्यानच काय लावतं. मग लोक म्हणले की याच्यापेक्षा आपण त्याच्या दुसऱ्या भावाला राज्य देऊ. याप्रमाणे आणि तो जन्मतःच शांत होता, थोडासा मंद लोकांना वाटायचा, मंद बुद्धीचा आहे काय की तो असेल ज्ञानी पण लोकांना तो मंद वाटायचा. आणि आत्मा रामामध्ये तल्लीन होता. अशी गोष्ट समाजात चालत नाही किंवा राजकारणात चालत नाही. अंतःकरण त्याचं वासनारूप नव्हतं, योगाग्नीने त्यांनी सगळं भस्मसात करून टाकलेलं होतं. परंतु लोकांना मात्र त्याचं ब्रह्मस्वरूप कळालं नाही आणि लोक त्याला वेड समजू लागले. लोक म्हणाले अज्ञानी आहे, त्याला काही येत नाही, तो मूर्ख आहे, आंधळ्यासारखा, वेड्यासारखा, बहिऱ्यासारखा बसतो. तेव्हा असं काही उपयोगाचं नाही म्हणे. राजा कसा पाहिजे, विचक्षण पाहिजे, हुशार पाहिजे, राजकारणी पाहिजे. म्हणून शेवटी लोक म्हणाले हा जरा वेडपट आहे, ज्याला वनातच पाठवून द्या. आणि तोही म्हटला मला राज्य नको. आपल्याला माहिती आहे रामायणाच्या रामाच्या पूर्वीच्या वंशामध्ये म्हणजे रामाचा पूर्वज असमंजस जो होता तो असाच होता. असमंजस सगराचे जे मुलं झाले तर असमंजस जो होता तो जसा यामध्ये लोकांना त्रास देणारा तो असमंजस असा दाखवलाय. नवमस्कंदाचं विवरण आलेलं आहे की तो लोकांचे पोरांना बुडवायचा, नदीतच जाऊन बुडवायचा, अनेक भांडं आणायचा. हाही थोडाफार तसाच. लोक म्हणले हे काही उपयोगाचं नाही. याप्रमाणे त्याच्याऐवजी दुसऱ्या मुलाला राज्य द्या म्हणून सगळ्या मंत्रींनी त्यांना हकललं आणि भ्रमीचा जो पुत्र आहे वत्सर त्याला राजा केले. वत्सर याची जी बायको होती ती स्वर्थी होती. तिच्या गर्भापासून पुष्पार्ण, तिग्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय असे 6 पुत्र झाले. पुष्पार्ण याची प्रभा आणि दोषा अशा 2 स्त्रिया होत्या पुष्पार्णाला. त्यांच्यापासून प्रभेपासून प्रातः, मध्यमदिन आणि सायम. आता इथं सुद्धा थोडं रूपकच वाटतं की प्रभा म्हणजे सकाळ, यांच्यापासून 3 मुलं झाले. हे कोणते तर प्रदोष, प्रातः, मध्यमदिन आणि सायम हे 3 काळ आहेत. त्याप्रमाणे दोष ही जी दुसरी स्त्री आहे, दोष म्हणजे आपण प्रदोष म्हणतो, प्रदोष म्हणजे संध्याकाळ. तेव्हा दोष यांच्यापासून प्रदोष, निशीथ आणि व्युष्ट
निशिथ म्हणजे रात्र, प्रदोष म्हणजे संध्याकाळ, म्हणजे हे सुद्धा सकाळचे 3 प्रहर आणि संध्याकाळचे 3 प्रहर असं थोडं रूपक या ठिकाणी दिसतं. याप्रमाणे दुष्ट यांची जी पत्नी आहे तिच्यापासून सर्व तेजा हा मुलगा झाला आणि त्यांची पत्नी आकुती याच्यापासून चक्षु हा पुत्र झाला. आणि हा जो चक्षु आहे याच्यापासून पुढे मन्वंतर झालं, चाक्षुष मन्वंतर. म्हणजे या ज्याप्रमाणे आता जसं वैवस्वत मन्वंतर चालू आहे, हे 7वं मन्वंतर चालू आहे. याच्या आधी 6 मन्वंतर झालेले आहेत. पहिलं जे मन्वंतर आहे ते पहिला मनु, जो पहिला मनु जन्माला आला त्याचं वर्णन सुरुवातीला आपण पाहिलं. आणि त्या मनुचेच आकुती देव होती, प्रसूती वगैरे ह्या कन्या आणि हे 2 पुत्र. याप्रमाणे नंतर चाक्षुष मन्वंतर, पुढे तामस मन्वंतर झालं, त्यानंतर उत्तम मन्वंतरही झालं, म्हणजे ध्रुवाचा जो भाऊ होता त्याच्यापासून सुद्धा मन्वंतर झालेले आहे. याप्रमाणे चाक्षुष मन्वंतरामध्ये हा मनु झाला. चक्षुपासून म्हणजे त्याच्या स्त्रीपासून नडवला पासून पुरु, कुत्स, त्रित, द्युम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्रद्युम्न, शिबी आणि उल्मुख हे मुलं झाले 12. आणि उल्मुखाने आपली पत्नी पुष्करणीपासून अंग, सुमन, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय हे उत्पन्न केले. आता गयाचं चरित्र पुढे आलेलं आहे. आणि त्यापैकी अंग याची पत्नी सुनिथा नावाची होती. म्हणजे हा जो या उल्मुखाचा पुत्र होता अंग, त्याची पत्नी होती सुनिथा. त्यांनी अत्यंत क्रूर कर्म असणाऱ्या बेनाला जन्म दिला. आता इथून बेनाचं चरित्र सुरू झालं. आता बेन खरं म्हणजे प्रत्यक्षात असं झालं की अंगाला पुत्र नव्हता आणि बरेच दिवस पुत्र नव्हता. मग अंगाने यज्ञ केला. खरं म्हणजे अंगाचा आविर्भागच देव घ्यायला तयार नव्हते. म्हणजे असं अनेकदा घडलं की यांनी देवाला आवाहन करावं आणि देवाने येऊ नये. ऋषीने आवाहन करावं. आता त्या काळातले ऋषी काही सामान्य होते का? त्यांनी आजची स्थिती अशी की आपण म्हणतो ना की कावळ्याच्या शापाने काही गाय मरत नाही, तसं तुम्ही काही म्हणा, काही फरक पडत नाही. म्हणून शापन आता मारी, आशीर्वचहीन आता तारी. कोणाला आशीर्वाद दिला चिरंजीव आणि दुसऱ्या दिवशी तो मरतो. तुम्ही तर काल आशीर्वाद दिला चिरंजीव. हो, आता शब्दाला अर्थच राहिला नाही का? तुम्ही शब्दाचं पावित्र्य ठेवलं नाही. शब्दाचं पावित्र्य ठेवलं, शब्दाला तेजस्विता ठेवली, त्याची दिव्यता ठेवली, तर त्याचं पावित्र्य कायम राहील. जसं काड्याच्या पेटीमध्ये अग्नी आहे पण त्यावर पाणी टाकलं, झाली सरदून गेली, मग काय ते आग पेटेल का? नाही. तसे आपले शब्द सगळे सरदून गेले. म्हणून एका ठिकाणी म्हटलंय की शेवटी आपल्याला या वाग्देवीला, वाग्देवी म्हणजे वाणी, वाचा, ही वाणी किंवा वाचा कशाने तेजस्वी होते? तर सत्य बोलण्याने. जो जन्मभर असत्य बोलत नाही त्याचं बोललेलं खरं होतं आणि म्हणून त्याचा आशीर्वाद खरा होतो. जो कधीच खोटं बोलत नाही, जो रोज उठून खोटं बोलतो, त्याचा आशीर्वाद कसा खरा होईल? हो, कधीच होणार नाही. का? तर त्याला खोटं बोलण्याची सवय लागलेली आहे, म्हणून आशीर्वादही खोटा. याप्रमाणे माणसंही खोटे, त्यांचे शब्दही खोटे आणि त्यांनी दिलेली साक्षही खोटी. याप्रमाणे जरी त्यांनी गाईचं शेपूट धरलं काय आणि गीतेवर हात ठेवला काय उपयोग आहे? तुमच्या शब्दाला जर अर्थ नसेल, त्याला जर सत्यत्व नसेल, तर ती सत्यवाणी ही कधीच असत्यालाच फक्त कवटाळणार, सत्य कधी होणार नाही. वाणीला दोष निर्माण होतो, वाणी दोषी होते. ज्याप्रमाणे अंग हे पारसं होतं, तशी परुषता प्राप्त होते वाणीला, पारुषता प्राप्त होते. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की मी कायम असत्य बोलत राहिलो, म्हणजे सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व केले आणि त्यामुळे पारुषता प्राप्त झाली आहे माझ्या वाणीला. पारुषता म्हणजे परुषता. एक तर कठीणपणा म्हणजे कठीण बोलणं हे परुषता आहे, आणि दुसरे पारसेपणा म्हणजे स्नान करून जसं शरीर शुद्ध होतं तसं सत्य बोलून वाणी शुद्ध होते, मंत्र म्हणून वाणी शुद्ध होते. पण त्या काळचे ऋषी असे नव्हते. त्यांनी म्हटल्याबरोबर देव या म्हटले की देवाला यावं लागायचं. इंद्राय स्वाहा म्हणलं की इंद्र आलाच पाहिजे, चंद्राय स्वाहा म्हणलं की चंद्राला भाग मिळाला पाहिजे, सूर्याय स्वाहा म्हणलं की सूर्याला मिळाला पाहिजे. पण ते देव म्हणायचे की नाही. शेवटी एके दिवशी हा राजा कंटाळला. तो म्हणाला, का हो म्हणले महाराज? अंग म्हटला, मी एवढे यज्ञ करतो, याग करतो, देवांना बोलावतो, परंतु देव काय येत नाहीत? मैत्री म्हणतात विदुरा, अंगोश्वमेधम राजर्षी
मी एवढे व्रत धारण करतो, सगळं करतो, परंतु देव काय येत नाहीत? त्यांनी सांगितलं त्याचं एकच कारण आहे. म्हणले ऋषींनी, त्रिकालदर्शी ऋषी म्हणले तुम्ही बघा, अहो तुमच्या शब्दामध्ये काही चूक नाही, माझ्या कर्तव्यात काही चूक नाही, अश्वमेध यज्ञ केला त्यांनी, पण देव काही आले नाही. म्हणजे अहो तुमच्या शब्दात चूक नाही, तुमच्या मंत्रात चूक नाही, तुम्ही ज्ञानी आहात, परमज्ञानी आहात, तर मग हे लोक भगवान हे माझ्या प्रसाद घ्यायला काय येत नाही? ते त्यांचा भाग आविर्भाग का घेऊन जात नाही? असं म्हटल्यावर त्रिकालदर्शी ऋषींनी सांगितलं, राजा तुला पुत्र नाही, आणि पुत्र नसल्यामुळं निपुत्रिकाचं अन्न देव स्वीकारत नसतात. म्हणून हविषी होयमानानी न ते गृह्णंती देवता. किती हवी प्रत्यक्ष हविर्भाग अर्पण केला तरी देव घ्यायला तयार नाही. हविषी होयमानानी न ती गृह्णंती देवता राजनविष दृष्टानी श्रद्धा या साधितानी ते अन्नम गृह्णंती भागान स्वान ये देवा कर्म साक्षिणा. ते म्हणतात की देव जोपर्यंत तुला पुत्र होत नाही तोपर्यंत देव हविर्भाग घेणार नाही. असं म्हटल्यावर अंग म्हटलं ठीक आहे, मग आपण या ठिकाणी एक यज्ञ करू आणि पुत्रप्राप्ती करून घेऊ. या ठिकाणी पुत्र प्राप्त करून घेणारा यज्ञ आपण करू. असं म्हटल्यावर सगळे सदस्य म्हणले काही हरकत नाही, तुला संतती प्राप्त करून देणार आपण यज्ञ करू. सदस्पदयो गुरुतो की मवद्यमया कृतम. मग ते म्हणाले आता आपण हा यज्ञ करू. यज्ञ पुरुष साक्षात अपत्याहैर्वृता. यज्ञ केला, यज्ञ झाल्याबरोबर पुत्रकामेष्टी जसा यज्ञ दशरथाने केला होता तसा पुत्रकामेष्टी म्हणजे पुत्र प्राप्त करून देणारा यज्ञ केला. यज्ञातून प्रत्यक्ष अग्निदेव प्रसन्न झाले. अग्निदेवाने हातामध्ये चरू आणला आणि तो सांगितला तुझ्या पत्नीला हा दे. पुरोडाशम निरवपन शिपी विष्टाय विष्णवी. पुरोडाश तयार केला, तो प्रकट केला आणि तो त्यांच्या पत्नीला द्यायला सांगितला. अग्निकुंडामधून प्रत्यक्ष अग्नी बाहेर पडले. सोन्यासारखा त्यांचं सर्व चर्या होती, तप्त होते. सोन्याचे हार गळ्यामध्ये घातलेले होते, वस्त्र विभूषण होते, त्याचप्रमाणे हातात स्वर्णपात्र होतं. आणि आपल्या अंजलीमध्ये त्यांनी ती खीर घेतली आणि सांगितलं राजा तुझ्या पत्नीला दे. तू त्याचं अवघ्राण कर. म्हणजे राजाने अवघ्राण करायचं, नुसता वास घ्यायचा आणि पत्नीला द्यायचा. याप्रमाणे तू वास घे आणि पत्नीला दे, ती बरोबर तिला पुत्र प्राप्त होईल. याप्रमाणे राजाने तो चरू दिला. पत्नीने सुद्धा तो ग्रहण केला. पण त्यावेळेला पत्नीला मुलगाही झाला, म्हणजे राजाला मुलगाही झाला. राजाला मुलगा झाला म्हणजे आपल्याला नातू झाला हे पाहण्यासाठी म्हणजे या सुनीतीचे वडील, सुनीताचे वडील त्या ठिकाणी आले. सुनीताचे वडील म्हणजे कोण होते? अहो मृत्यू होता. मृत्यू हा सुनीतीचे वडील आहे. ते आले म्हणजे आजोबा आले आणि आजोबांनी पाहिला नातू. पहिला आपण म्हणतो ना कोणाची सावली पडली, हा पहिली सावली कोणाची पडली, कोणी पहिल्यांदा पाहिलं म्हणून कोणी पाहावं याला सुद्धा महत्व आहे बरं का. मुलाचा किंवा मुलीचा चेहरा कोणी पाहावा पहिल्यांदा. ते म्हणतात ज्याप्रमाणे हा बालक बाल्यावस्थेमध्ये जेव्हा होता तेव्हा अगदी जन्माला आल्याबरोबर मातामह म्हणून व्रत हा असा शब्द वापरला. मातामह, मातामह म्हणजे आजोबा, आजोबा म्हणजे आईचे वडील. इकडे पितामह म्हणजे वडिलाचे वडील आणि मातामह म्हणजे आईचे वडील. याप्रमाणे मातामह मनुव्रत म्हणजे आईच्या वडिलांची सावली म्हणजे आजोबांची म्हणजे मृत्यूची सावली पडली आणि त्यामुळं हा जो मुलगा आहे तो अत्यंत अधम झाला. यज्ञातून झाला खरा, म्हणजे यज्ञाचं फळ मिळालं पुत्राचं, पण परिणाम मात्र पुत्राचा सत्पुत्र होण्याच्या ऐवजी कुपुत्र झाला आणि अधमांशोद्भवा मृत्यूम तेना भवत धार्मिका. तेना अभवत अधार्मिका. तो अधार्मिक झाला. का झाला तर मृत्यूची सावली पडल्यामुळं. आणि लोकांना काय माहित, तोपर्यंत कळत नसतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. सुरुवातीला काहीच कळलं नाही. बरं झाला, आनंद झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. थोडा थोडा मोठा होऊ लागला. 5-6 वर्षाचा झाला आणि नंतर संशरासनम उद्यम्य, तो तर आता राजाचाच मुलगा. बालपणीच लगेच हातामध्ये धनुष्यबाण घ्यायचं. लोक म्हणजे बाबा काय राजाचा मुलगा हो, क्षत्रियाचा बच्चा आहे, लहानपणी धनुष्यबाण घेतो. पण धनुष्यबाण कशासाठी घ्यायचा? समाज रक्षणासाठी घ्यायचा असतो. पण हा लहानपणी धनुष्यबाण घ्यायचा आणि वनगोचर हा एखाद्या
पशुप्रमाणे तो वागू लागला. पशु ज्याप्रमाणे कोणावरही जसे धावून जातात कुत्र मांजरे, त्याप्रमाणे हा कोणालाही जखमी करायचा, कोणाच्याही अंगावर जायचा. नंतर तर काय झालं, आक्रीडे क्रीडतो बालान, मगाशी वर्णन केल्याप्रमाणे असमंजस जसा होता तसा आक्रीडे क्रीडवत बालान, लहान लहान मुलाबरोबर खेळायचे. आता हा शक्तिवान होता, ताकदवान होता, लहान लहान मुलं खेळायला यायचे याच्याबरोबर, हा काय करायचा, ते गळे दाबायचा. आणि तो लहान मुलगा ओरडायचा, अरे 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 सोड सोड सोड, माझा गळा का दाबला. मग बाकीचे लोक यायचे, म्हणले जाऊ दे सोडा, आणि लहान मुलगा खेळतोय, गंमत चालली आहे. अहो गंमत कशाची, शेवटी तर थोडा मोठा झाल्यावर हा पाण्यामध्ये जलक्रीडा करण्यासाठी जायचा, पोहाण्यासाठी जायचा आणि मुलांना बुडवायचं पाण्यात. मुलाला पाण्यात बुडवलं, मुलगं ओरडायले, पोरं ओरडायले, अरे अरे मेलो मेलो मेलो, की मग हसायचा हा 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 करून. लोक म्हणायचे अरे काय पोरगा आहे हा, हा राजाचा पोरगा म्हणून काही लोक बोलत नव्हते. जाऊ दे बाबा, राजाचा पोरगा आहे, मोठ्याचा पोरगा आहे, यज्ञातून झालेला आहे. आणि राजाचं विशेष प्रेम होतं, कारण आधीच तो मुलगा नव्हता, त्यात यज्ञातून झाल्यामुळे विशेष प्रेम. आक्रीडे क्रीडतो बालान वयस्या नती दारुण प्रसन्न निकृष पशुम मार मर मार यत. ज्याप्रमाणे पशुला मारायला सुरुवात केली, त्याप्रमाणे रोज इकडे तिकडं जायचं, बाहेर जायचं, वनात जायचं, पशु मारायचे, मुलांना याप्रमाणे त्रास द्यायचा. आणि कधी कधी दुष्ट प्रवृत्तीने वागायचं. तो काही नीट झाला नाही. राजाने खूप प्रयत्न केला, अरे आपला पोरगा आहे, आणि केवळ लोक एवढं बघतात की राजाचा मुलगा आहे, कशाला त्रास द्या, कशाला मारा, कशाला सांगा, म्हणून याला लोक काही म्हणत नाहीत. परंतु हे काही योग्य नाही. तम विचक्ष्व खलम पुत्रम, हा पुत्र खल निघाला. शासन नृपहा यदा न शासितुम कल्पो ब्रह्मासी सुधर्मनाहा. पहा, म्हणजे आधीच तो पोरगा नव्हता, कसा तरी पोरगा झाला, त्यावेळेला देव त्याचं भात खात नव्हते. नंतर मुलगा झाला, तो यज्ञ करून झाला, पण त्याच्यातही मुलगा असा दुष्ट निघाला, तो म्हणाला अरे 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 नसता तर बरं झालं असतं. म्हणून कधी कधी बापाला अशी तोबा करायची पाळी येते, आई बापाला तोबा करायची पाळी येते. असे पोरं नसलेले बरे, निपुत्रिक राहिलेलं बरं, पण अशा पोरांपासून दुःख मिळतं. म्हणून या पोराच्या पासून सुख मिळायच्या वेळी दुःखच प्राप्त झालं. कदपत्यव्रतम दुःखम, तो म्हणायला यापेक्षा जे निपुत्रिक आहेत, निसंतान आहेत, ते लोक आनंदी आहेत, त्यापेक्षा मी किती दुःखी आहे. म्हणून कदपत्यव्रतम दुःखम येन विंदती दुर्भरम यथा पापी यशम कीर्ती धर्मश महांद्रणा. अरे अरे अरे, माझी कीर्ती सगळी धुळीला मिळवली, हा पापी आहे. आता काय करावं, कंटाळा आला शेवटी. आणि त्याचं वय झालं, राजाचं वय झालं. शेवटी राजा म्हणला मी चाललो वनामध्ये, मला या मुलाचं दुष्टपणाही पाहवत नाही, लोकांचे तक्रारी ऐकवत नाहीत, लोकांच्या बद्दल याचे जे चाललेले दुष्ट प्रकार आहेत ते पाहवत नाहीत. पंडितो बहुमन्येत, खूप लोकांनी शिकवलं, सांगितलं, हा काही वळणावर यायला तयार नाही. शेवटी राजाने राज्य सोडलं, ग्रहत्याग केला आणि हित्वगतो वन वेन सुनम प्रसुप्ताम. रात्रीच सगळे झोपलेले असताना महाल सोडला आणि विज्ञाय निर्विद्यगतम पतिम प्रजा. बायकोला सांगितलं मी चाललो, तू सांभाळा तयार, मी चाललो म्हणून सुनीतीला सांगितलं आणि ती निघून गेली. याप्रमाणे पुरोहिता मात्य सुरगणादया, आणि याप्रमाणे अलक्षयंत पदवीन प्रजापती. तो वनात निघून गेला. आता हा तर मोठा झाला होता, तरुण झाला होता, चांगला, कोणाला ऐकत नव्हता, शक्ती तर खूप होती. मग मात्र दुसऱ्या दिवशी त्याला कळलं की आपला बाप तर निघून गेला. मग आता मी राजा, मी वाटत तसं वागेल. मैत्रेय म्हणतात विदुरा, ज्याप्रमाणे भृगवाद यस्य म्हणून लोकानाम क्षेमदर्शिना. भृगू या ठिकाणी अंगिरासारखे मुनी होते, आणि हे म्हणाले अरे हे अंगा नीट वाग. याला सांगितलं हे वेना नीट वाग, तू अंगपुत्र आहेस, राजाचा पुत्र आहेस, परंतु पृथ्वीचं रक्षण करणे हे तुझं काम आहे. तो म्हणाला काही नाही, मी सांगतो ते ऐकायचं, मी तुमचं ऐकणार नाही. मंत्रिमंडळ होतं, पण मंत्रिमंडळाचा सल्ला तर ऐकायला पाहिजे ना. म्हणजे त्या काळात सुद्धा मंत्रिमंडळ होतं बरं का. शिस्त राजकारण कसं होतं, तर मंत्र्यांनी सल्ला द्यायचा आणि राजांनी त्याप्रमाणे विचार करायचा. प्रकृती संमतम वेन मम विषंचन पतिम हुआ. तो म्हणाला काही नाही, तुमच्या धर्मशास्त्रात काय लिहिलंय, आता पहा काय असतं धर्मशास्त्रात लिहिलंय काय, की राजा
हा देवाचा अंश आहे, लिहिलं ना. राजा हा विष्णूचा अंश आहे. तो म्हणला मग मी देवाचा अंश आहे, मीच देव आहे, माझ्या म्हणण्याप्रमाणे चला. पण कोणता राजा देवाचा अंश असतो? जो राजा समाजाचे हित करतो, समाज कल्याण करतो, लोक कल्याणार्थ झटतो, तो राजा देवाचा अंश आहे. हे मूळ विसरून जायचं. आणि राजा काय लिहिलंय याच्या शब्दाचा अर्थ सांगा. मग राजा देवाचा अंश असतो, मग मी बरोबर आहे, मी राजा आहे, मी देवाचा अंश आहे. याप्रमाणे श्रुत्वा नृपाः असनगतम निलिलुदस्य व सद्य सर्पस्तुती व खवाहा. आणि सर्वत्र त्यांनी आपलं राज्यकारभार सुरुवात केली. राजा हा निघून गेला वनामध्ये, त्याचे वडील निघून गेले की चोरांना आणि डाकू लोकांना सुळसुळाट त्यांचा सुरू झाला. अरे चला, राजाच राहिला नाही, आता काय? ज्याला आपण अवस्था कशी झाली तर निर्णायकी म्हणजे ज्याला नायकच राहिला नाही, कुणी नेताच राहिला नाही. आणि मग सगळीकडे चोरवडा माजला. सगळीकडे चोरवडा माजल्याबरोबर तो म्हणला काही नाही, आता सगळ्याचा शासन मी करणार, मी सगळ्याला ताब्यामध्ये आणतो. स आरूढ नृपस्थानावर आरूढ झाला, राज्यासनावर आरूढ झाला. आणि हातामध्ये त्यांनी धनुष्यबाण घेतलं आणि सर्व लोकांना सांगितलं, हो लोक हो, माझं ऐकायचं. एवं मंदात होऊन शिकतो निरंकुश पहा. निरंकुश म्हणजे ज्याच्यावर कोणाचा अंकुश नाही. खरं म्हणजे राजावर धर्माचा अंकुश असतो. राजा जेव्हा हातामध्ये दंड धारण करतो तेव्हा 3 वेळेला त्याला असं सांगितलेलं असतं की असं म्हण की मी अदंड्य आहे. मग त्याप्रमाणे तो हातात दंड धारण करतो आणि तो म्हणतो मी अदंड्य, म्हणजे मला कोणी दंड करू शकत नाही. अदंड्योस्मी 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 असं 3 वेळेला म्हणायचं. आणि नंतर राजगुरू येतात आणि राजगुरू म्हणतात धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. म्हणजे राजा म्हणतो मी अदंड्य, पण राजगुरू येतात, पुरोहित येतात आणि ते म्हणतात नाही, धर्म तुला दंड करू शकतो. तू काही सर्वश्रेष्ठ नाहीस, तू काही सर्वोच्च नाहीस, तुझ्यापेक्षा धर्म उच्च आहे, धर्म मोठा आहे, धर्म श्रेष्ठ आहे. म्हणून धर्माचा तुझ्यावर अधिकार आहे, धर्माचं तुझ्यावर नियंत्रण आहे, तू त्याच्या नियंत्रणाखाली आहेस. आणि असा असेल तर राज्यकारभार चालतो. तो म्हणतो नाही नाही, मी सर्वश्रेष्ठ आहे. आणि मग त्यांनी बाकी सर्वांना लोकांना सांगितलं की मी निरंकुश आहे. आणि एखाद्या हत्ती ज्याप्रमाणे निरंकुश असावा, आता अंकुश आणि हत्ती अशी संकल्पना आहे. निरंकुश इव द्वीपहा, द्वीप शब्द हत्तीसाठी आहे. द्वीप हा दीर्घ शब्द वेगळा आहे, तो द्वीप या अर्थाने, पण इथं द्वीप हा ऱ्हस्व शब्द आहे आणि हा हत्ती या अर्थाने. तो ज्याप्रमाणे हत्तीला अंकुशाचा मार असतो, वरती जो बसलेला माहूत असतो तो एक अंकुश हातामध्ये घेतो आणि तो टोचवतो हत्तीच्या डोक्याला. तिथं जरा मऊ भाग असतो हत्तीचा, तिथे टोचवल्याबरोबर हत्ती ताब्यात येतो. पण निरंकुश हत्ती असेल, त्याला कोणाचं नियंत्रण नसेल तर जसा तो मदांधपणाने इकडे तिकडे फिरतो, इतस्ततः धावतो आणि सर्वांचं नुकसान करतो, त्याप्रमाणे राजा हा निरंकुश असेल. निरंकुशया कवया, कालिदासांनी म्हटलं की कवी हे निरंकुश असतात. आता त्या ठिकाणी अर्थ वेगळा आहे की कवीवर बंधन नसतं, म्हणजे त्यांनी ऱ्हस्व दीर्घ याचं बंधन तो पाळत नाही. तर इथं सुद्धा राजा जर निरंकुश झाला तर मात्र प्रजेचं नुकसान होतं. आणि मग त्यांनी सगळ्या लोकांना आदेश दिला, भेरी, त्या काळात भेरी होती, म्हणजे द्वाही फिरवायची. जसं आज आपल्याकडे रिक्षा फिरवतात किंवा सगळीकडे घोषणा देतात, त्याप्रमाणे काय भेरी फिरवली, न यष्टव्यम न दातव्यम न होतव्यम द्विजा क्वचित. हे लोक हो, कुणीही यज्ञ करायचे नाहीत, कुणीही याग करायचे नाहीत, कुणीही दानधर्म करायचा नाही, कुणीही देवाची पूजा करायची नाही. इति नेवारय धर्म भेरी घोषेण सर्वशा, हा माझा धर्म आहे म्हणजे. हो, लोक म्हणले काय हो, काय कमाल आहे, सगळं लॉकडाऊन बंद करा म्हणले सगळे. देव नाही, धर्म नाही, काही नाही, दरवाजे बंद ठेवा, लॉकडाऊन करा सगळं. यज्ञ होणार नाहीत, याग होणार नाहीत, धर्मकर्म होणार नाहीत, सत्यनारायण होणार नाहीत, पूजापाठ होणार नाहीत, पितृपाठ होणार नाहीत, बंद करा. आणि सगळ्या ब्राह्मणाला सांगितलं काही करायचं नाही बरं का, आणि जर केलं तर तुम्हाला शिक्षा. अरे इति नेवारय धर्मम भेरी घोषणे सर्वशा, याप्रमाणे द्वाही फिरवली. लोक म्हणले अरे काय म्हणजे नवीनच आहे हा राजाचा धर्म. ते म्हणले हो अहो महिता प्राप्त लोकसभेसन महत्व. लोकांना मोठं संकट निर्माण झालं. अहो काय मोठा अवघडच आहे म्हणजे, आश्चर्यच आहे. यांनी तर आपला वेगळा धर्म सुरू केला, सगळा अधर्मच सुरू केला.
अहेरिव पहिला पोषाहा. आणि मग सगळीकडे अराजकता माजली आणि हा वेन राजा तो सगळीकडे लोकांना भय निर्माण झालं. लोक थरथर थरथर कापू लागले आणि याची शिक्षा सुद्धा महाभयंकर होती. सगळी सुख शांती सगळं नष्ट झालं. अहेरिव पहिला पोषाहा. आणि ज्याप्रमाणे नागाला दूध पाजलं तरी त्याचं विषच होतं, त्याप्रमाणे याला किती चांगलं सांगितलं तरी याचा उपयोग होत नव्हता. अहेरिव पहिला पोषाहा पोषक स्याप्यनर्थभृत वेना प्रकृत्यैव खला. पोषक स्यापनर्थभृत. पोषक जो आहे दूध देणारा त्याच्यावरच साप जसा कधी कधी अंगावर येतो, डसतो आणि त्याला विषाने खलास करतो, त्याप्रमाणे याला समजून सांगणाऱ्या लोकांवरच हा खसकायचा, समजून सांगणाऱ्या लोकांनाच हा शिक्षा द्यायचा. लोक म्हणले अरे 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 हे काही चांगलं नाही. वैना प्रकृतीवा खला तुम्ही त्या गर्भसंभवा. आणि म्हणले काय असा कसा पोरगा जन्माला आला म्हणले. तथापि सांगतोय मामूम नामांस पातकम स्पृशे. शेवटी या ठिकाणी याच्यावर आधुनिक काळामध्ये याच्यावर एक खंडकाव्य लिहिलं गेलेलं आहे. वाराकांत नावाचे कवी होते, त्यांनी खंडकाव्य लिहिलं. यावर खंडकाव्य लिहित असताना त्यांनी या कथेचा आधार घेतला आणि त्यांनी फार सुंदरपणाने ते मांडलं. त्यांनी असं म्हटलं की राजाच्या विरोधात सगळी प्रजा गेली. आता इथं भागवतामध्ये आता ब्राह्मणाचा उल्लेख केलेला आहे, कारण ते त्याचे मंत्री होते, सदस्यपती होते. मंत्रिमंडळ शेवटी मंत्रिमंडळाला जबाबदारी असते, तुम्ही कसेही वागू शकत नाही. पण हा मंत्रिमंडळाचंच ऐकत नव्हता आणि मग सगळ्या समाजामध्ये एक असंतोष पसरला. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की समाजामध्ये असंतोष पसरला, सगळा समाज बिघडला, सगळा समाज याच्या विरोधात गेला. कोण कोण गेलं म्हणले विरोधात? फार चांगले लिहिले त्यांनी. म्हणजे या हे वाचत असताना असं लक्षात येतं की समाजातले सगळे जे कारागीर आहेत, उदाहरणार्थ रथ तयार करणारे, आता आपल्या रुद्रामध्ये रथकार्येभ्यश्च नमो नमो, रथकार्येभ्यश्च नमो नमो, रथिभ्यो रथेभ्यश्च नमो नमो, रथवेभ्यो रथकार्येभ्यश्च नमो, पुनानेभ्य कलमारेभ्यश्च नमो, पुंजिष्टेभ्यो निषादेभ्यश्च नमो नमो, इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च नमो, मृगयोभ्य स्वनेभ्यश्च वो नमः. रुद्रामध्ये आपण हे सगळं म्हणतो. कशामुळे म्हणतो? तर हे सगळे प्रसन्न व्हावेत. कोण कोण प्रसन्न व्हावेत? तर रथ निर्माण करणारे, बाण तयार करणारे, बाण जे बनवतात, धनुष्य बनवतात, धनुकृद्भ्यश्च वो नमो, धनुष्य धारण करणारे, धनुष्य तयार करणारे कामगार. थोडक्यात एका सोप्या शब्दात सांगायचं तर सगळा कामगार वर्ग नाराज झाला, कारागीर वर्ग नाराज झाला. आणि मग ते म्हणायला लागले, ए राजा, बेनाला म्हणायला लागले माझ्या रथावर बसायचं नाही. पहा ही गंमत आहे. रथ कुणी तयार केला? रथ काय राजाने केला का? नाही, रथ कामगाराने केला. आणि कामगाराने जो रथ केला तो रथ का तयार केला? तर राजाने यावरती बसून धर्माचं परिपालन करावं म्हणून केला. जर तो धर्माचं परिपालन करत नसेल, तो जर अधर्म करत असेल तर राजाला त्या रथावर बसण्याचा नैतिक अधिकारच नाहीये. आणि म्हणून सगळे कामगार म्हटले तुम्ही या रथावर बसायचं नाही आणि या रथावर बसून अधर्माचं प्रतिपादन करायचं नाही. चला उतरा, माझा रथ वापरायचा नाही. बाण तयार करणारा म्हणला माझे बाण वापरायचे नाही, कारण मी जो बाण तयार केलाय समाजाच्या रक्षणासाठी केलाय आणि तुम्ही लोकांना मारण्यासाठी या बाणाचा वापर करता, मी तो बाण तुम्हाला देणार नाही. म्हणजे या ठिकाणी आता काय झालं, सगळे कामगार हे विरोधात गेले आणि त्यांनी पुरवठाच बंद केला. रथ देणं बंद केलं, धनुष्य देणं बंद केलं, बाण देणं बंद केलं, तलवार देणं बंद केलं. आणि राजा म्हणू लागला असं का झालं? ते म्हणले तुम्ही समाजाच्या विरोधात गेला. म्हणजे कामगार विरोधात गेले, त्याचप्रमाणे जे कुशल कामगार आहेत ते विरोधात गेले, अकुशल कामगार विरोधात गेले, मंत्रज्ञ ब्राह्मण विरोधात गेले, अर्थात व्यापारी विरोधात गेले. पहा असं जर झालं तर काय होतं? राज्य गडगडतं. काय होतं? म्हणून व्यापारी खुश राहायला पाहिजे, कुशल कामगार खुश राहायला पाहिजे, कंपन्या चालल्या पाहिजेत, नाही तर राज्यकारभार गडगडतो. म्हणून समाज हा कसा आहे? समाज टिकतो ते केवळ राजामुळे टिकत नाही, समाज त्याच्या शक्तीमुळे टिकतो आणि समाजाच्या शक्तीमुळे राजा टिकतो आणि राजाने त्यांचं संरक्षण केलं पाहिजे. या दृष्टीने त्यांनी वर्णन केले त्या खंडकाव्यामध्ये. आणि मग हे सगळे लोक गावातले कामगार, मजूर, कुशल अकुशल, व्यापारी, ज्ञानी, पंडित हे सगळे विरोधात गेले आणि त्यांनी संपच पुकारला. म्हणा थोडक्यात त्यांनी संप पुकारला आणि संप पुकारून सगळं बंद करून टाकलं. आणि राजाच्या
राजगृहावर दगड फेकायला सुरुवात केली असं वर्णन त्यात केलं. आणि मग मात्र राजा कंटाळून गेला. या ठिकाणी भागवतकाराने असं विवरण केलं. याचा अर्थच तो आहे खरं म्हणजे. पण वाराकांतांनी त्याला सूक्ष्म स्वरूप देऊन त्याला सामाजिक संदर्भ दिला. या ठिकाणी शेवटी सगळे लोक आले आणि म्हणाले, ओ मंत्रीगण, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही काहीतरी करा. आधी ब्राह्मणांनी त्यांना सांगून बघितलं, धर्माचर्य कोण मन कार्यबुद्धी. त्याला सांगितलं, अहो यस्य राष्ट्रे पुरेचे भगवान यज्ञ पुरुष आहे. अहो हे राष्ट्र हे भगवान यज्ञ पुरुषामुळं चालतं. आणि आपण वर्णाश्रम धर्माचं पालन करा, आपण स्वधर्माचं पालन करा, आपण सगळ्या जनतेचं कल्याण करा. आणि परितुष्यती विश्वात्मा, जर विश्वात्मा संतोष पावला तर समाज संतोष पावेल. तस्मिन् तुष्टे किंवा प्राप्यम जगताम ईश्वरेश्वरे. आणि असं म्हटल्यानंतर तो म्हणाला, ओ तुम्ही मला ज्ञान सांगायचं नाही, काही शिकू नका, माझं म्हणणं बरोबर आहे. श्रेष्ठा सुतृष्ठा प्रदेशांती वांछितम. तुम्ही यज्ञ याग करता त्याचे हवीरभाग मला द्या, कारण मी जर देव असेल, मी जर विष्णू असेल तर मलाच मिळाले पाहिजेत, तुम्ही बाकीच्या कोणाला द्यायचे नाही. स्विष्टा स्तुष्टा, जे काही तुम्ही करता अंशरूप मीच आहे, आणि माझा तुम्ही जर द्वेष करत असाल तर मी तुम्हाला शिक्षा देईन. बालिशापतो युवो अधर्मो धर्ममानिनः. का हो तुम्ही अधर्माला धर्म मानता का? कारण यांना शिकवायचे प्रयत्न या लोकांनी केलेच ना. मंत्रिमंडळांनी यांना सांगायचा प्रयत्न केले, मंत्रणा दिली. मंत्रिमंडळाचं काम काय? मंत्रणा देणं, म्हणजे योग्य सल्ला देणं. शेवटी हाच चिडला. हा म्हटला, नाही नाही, बालिशापतो युयंबा. का हो मूर्खासारखं काय बोलू लागलेत? लहान मुलासारखं असंबद्ध काय बोलू लागलात? अधर्मे धर्ममानिनः. तुम्ही अधर्माला धर्म मानता? माझा धर्म तोच खरा धर्म आहे. माझ्या धर्माला तुम्ही अधर्म म्हणायचं नाही, तुमचाच खरा अधर्म आहे. आणि तुम्ही जर हे करत नसाल तर जारम पतिमुपासते. एखाद्या पतिव्रता स्त्रीने जसं जार पुरुषाच्या मागे लागावं किंवा जार कर्म करावं, जाराच्या नादी लागावं, त्याप्रमाणे तुम्ही मला सोडून दुसऱ्या विष्णूच्या नादी लागता, दुसऱ्या यज्ञाच्या आणि इंद्राच्या नादी लागता, तर तुम्ही एखाद्या स्त्रीने जाराच्या मागं लागावं तसं काम करत आहात, म्हणजे तुम्ही अनैतिक वागत आहात. जारम पतिमुपासते एवं अजानंती मी मूढा नृपरूप मिनीश्वरम. तुम्हाला कळत नाही का, मी राजा आहे आणि राजा हाच ईश्वर असतो. को यज्ञ पुरुष हो नाम. दुसरा यज्ञ पुरुष कोणता आहे? यज्ञ नावाचा पुरुष नाही, इंद्र नावाची देवता नाही. तेव्हा भर्तृस्नेह विदुराणाम यथाजारी कुयोषिताम. ज्याप्रमाणे एखादी स्त्री जर जाराच्या नादी लागली तर ती जशी अनैतिक आहे, नैतिक अधःपतन झालेली आहे, तसे तुम्ही सगळे अनैतिक आहात. आणि मीच विष्णू आहे, मीच ब्रह्मा आहे, मीच गिरीश आहे, मीच इंद्र आहे, आणि मीच वायू आहे, आणि मीच यम आहे. सगळा मीच आहे. विष्णू गिरींचो गिरीशो इंद्रो वायू नमो रवी पर्जन्यो धन सोमा क्षितिरग्निरमाम पती. तेव्हा येतेच्या नेज विबुधा प्रभो वर्षापयो हो, हे सगळे माझ्या ताब्यात आहेत. असं म्हटल्यानंतर सगळे म्हणले, का हो काय करायचं आता, आपलं तर काय ऐकत नाही हा, आणि अधर्माला धर्म मानतो. असं म्हणल्याबरोबर मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळे लोक चिडलेलेच होते. सगळ्यांनी या ठिकाणी बंदिश केलेली होती, सगळे बाहेर थांबले होते. हातामध्ये लोकांनी कोणी दगड घेतले, कोणी धोंडे घेतले, कोणी याच्या राजगृहावर मारायचा प्रयत्न केला. आणि आतमध्ये सगळे मंत्री, हे सगळे ब्राह्मण लोक, ते म्हणले काही नाही, आता याला एकच उपाय आहे, हन्यता हन्यता आमेश, मारा म्हणले या. बस आता यांच्या हातात काय होतं? शस्त्र नव्हते, मंत्र हेच शस्त्र. याने हातामध्ये हन्यता हन्यता आमेश पापा प्रकृती दारुण, हा पापी म्हणले, जन्मतःच पापी आहे, प्राकृतिक दारुण आहे, दुःखांना दुःख देणार आहे. आणि हा जगणं म्हणजे लोकांचं कल्याण नष्ट करणं आहे, अकल्याण करणं आहे. तेव्हा आता त्याला ठार मारा. आणि असं म्हणून हुंकार सोडला. हुंकार म्हणजे फक्त फुटकार सोडला. आता इथे ही मंत्राची भाषा आहे. याचा तात्पर्य अर्थ असा आहे की समाज चिडला होता आणि समाजाने त्याला ठार केलं. हुंकाराने, आता नुसत्या काही हुंकाराने किंवा श्वासाने कोणी मरत नसतं, पण हुंकार हा अंतरंगातला, आपला अंतरंगातली इच्छा आहे. अर्थात यांच्या इच्छाशक्तीने आणि बाकीच्यांच्या कार्यशक्तीने असं म्हणा आपण. निज घ्नुर हुंकृतय वैनाम. नुसता हु असं म्हणल्याबरोबर, हु म्हणजे हा असं म्हणतो ना आपण, आता काही नाही हा, आता असं म्हणल्याबरोबर आज्ञा दिली, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे का हंकाराने मेला का? नाही, लोकांना तो हंकार कळला की अरे चला मारा, आता ठरवा. यांनी ठरवलंच होतं की आता याला मारायचं, फक्त शेवटचा आदेश तेवढा घ्यायचा होता. हा
असं म्हणल्याबरोबर निजग्नुर हुंकुर वैनम हतमच्युत निंदया, त्याला बरोबर ठार मारण्यात आलं. हुंकाराने ठार मारलं. याप्रमाणे हुत्वाग्नी, आणि त्याला ठार मारल्याबरोबर तदुपद्रावमाज्ञा लोकस्य, सगळ्या जगात लोकांना कळालं, अरे 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 हा तर बेन ठार झाला. हे कळाल्याबरोबर त्यांनी सांगितलं, हे पा, ऋषी लोक म्हणाले, हे सुनीतीला सांगितलं, हे पा, तू याचं शरीर असं जपून ठेव, आपण याचं काय करायचं ते नंतर बघू, आता हा मेलाय, याचं शरीर असंच ठेव. आणि नंतर सुनीता पालायामास विद्या योगेने शोचती. बरेच दिवस तिने ते शरीर तसं ठेवलं. त्या काळात शरीर व्यवस्थित ठेवण्याची काय व्यवस्था होती माहीत नाही. आता जसं शवागारामध्ये ठेवतात त्याप्रमाणे काय व्यवस्था होती, कशा पद्धतीने त्याचं परिपालन केलं, शरीराची दुर्गंधी सुटू नये, खराब होऊ नये, त्याला कोणतं औषध पाणी लावलं असेल माहीत नाही, परंतु ठेवलं. आणि पावसून सुमतिता बोरिष्ठा चोराणा मिळून पताम. आणि इकडं राज्यात कळालं काय, राजा गेला, राजा मेला, राजाचा नाश झाला हे कळल्याबरोबर चोरोडा माजला. तदुपद्रुव माज्ञा लोकसे वसुलीम पदाम, आणि चोरप्रायम जनपदम, सगळीकडे चोरोडा माजला. लोक म्हणाले, अरे अरे अरे, राजा होता तरी दुःख, राजा नाही तरी दुःख. सगळे पुन्हा मंत्रिमंडळाला शरण गेले, म्हणजे महाराज काहीतरी उपाय करा, सगळीकडे चोरोडा माजलाय, लोकांचं जगणं मुश्किल झालंय. चौरप्रायम जनपदम हीन सत्व मराजकम, अराजक स्थिती झाली, निर्णायकी अवस्था झाली. शेवटी सगळे मंत्रिमंडळ आलं आणि त्यांनी ते म्हणले, सुनीथे ते कुठे आहे, त्याचा देह बघू दे. ज्याप्रमाणे त्याच्या देहाच्या खालच्या भागाचं मंथन केलं, मांडीपासूनच्या खालच्या मंथन केलं की त्याच्यातून एक पुरुष प्रगट झाला. तो कसा होता तर काठ प्रश्न होते, रस्वांगो, तो काळ्या रंगाचा होता, बुटका होता, नाक बसकं होतं, रस्वबाहू होते, आखूड हाताचा होता, मोठ्या हनवटीचा होता, आणि काळा कभिन्न आणि रक्ताक्ष, लाल डोळे होते, मुक्तमूर्धजा, हा केस सोडलेले, आणि एकदम हात जोडले. ते किम करोती, मी काय करू असं विचारलं. तंतु ते नवतम दीनम किंकरोमी ती वादिनम, खाली वाकून पाहिलं, नमस्कार केला, म्हणले महाराज मी काय करू. अरे म्हणजे हे काही उपयोगाचं नाही, त्याला काय करावं. सगळे लोक म्हणले काही नाही, निषीदेत ब्रुवंस्तात, त्याला म्हणले निषीद म्हणजे जा, निघून जा. तर ते निषीद पासून जे झाले ते निषाद झाले असं वर्णन केलेले. म्हणजे निषाद ही जी वनचरातली जात आहे, किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या गिरी वन या ठिकाणचे राहणारी जी मंडळी आहेत त्या लोकांना आपण निषाद असं म्हणतो. हे निषाद कसे आहेत तर बुटके आहेत, काळ्या रंगाचे आहेत, लाल डोळ्याचे आहेत, रस्व बाहूचे आहेत, आणि मोठ्या हनवटीचे आहेत, आणि बसक्या नाकाचे आहेत. याप्रमाणे निषीदेत ब्रह्मस्तात स निषीदा दस्ततो भवत असं याने वर्णन केलेले आहे. त्यांच्यापासूनच पुढे निषाद ही प्रजात निर्माण झाली. पुन्हा मग वरच्या भागाचं मंथन केलं, बाहूचं मंथन केलं, आणि बाहूचं मंथन केल्यावर तसे वंशातून यशादा गिरिकानन गोचरा, हे निषाद नंतर गिरी कानन म्हणजे अरण्य याच्यामध्ये राहणारे झाले. आणि वरच्या भागाचं मंथन केल्याबरोबर त्या असते तसे पुनर्विपरिपुसे महिपते हे बाहुभ्याम मध्यमानाभ्याम मिथुनन समपद्यत. बाहूचं मंथन केल्याबरोबर त्यातून एक मिथुन जन्माला आलं. स्त्री आणि पुरुष हे दोन प्रगट झाले, आणि मिथुन जन्माला आलं की पाहिलं सगळ्या ऋषींना आनंद झाला. ते म्हणले वारे वा, हे मिथुन म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे, प्रत्यक्ष भगवान विष्णू आहेत. ही भगवती देवी आहे, लक्ष्मी आहे, आणि हे विष्णू आहेत. उच्च परमसंतुष्टा विदित्वा भगवत कलाम. आणि मग सगळे ऋषींनी हात जोडले. एष विष्णोर भगवत कला भुवन पालिनी यंच लक्ष्म्या संभूती पुरुषस्या अनपायिनी. ही प्रत्यक्ष अनपायिनी लक्ष्मी आहे, आणि हे प्रत्यक्ष नारायण आहेत. लक्ष्मी नारायणाची जोडी त्यातून प्रगट झाली. त्यांना नमस्कार केला, आणि हिचं नाव होतं अर्ची, आणि यांचं नाव प्रत्यक्ष पृथ्वी. त्याला अशा प्रकारे हे पृथू आणि अर्ची हे दोघं प्रगट झाले. हे प्रत्यक्ष लक्ष्मी आणि विष्णू यांचं स्वरूप आहे. आता यानंतर पृथू राजे हे कसा पराक्रम करतील ते पृथू या ठिकाणी जे पृथ्वीचं दोहन करतील ही जी संकल्पना आहे ती फार महत्वाची आहे. त्या संबंधीचं विवरण आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.